मम्मीच्या मैत्रिणी आणि पप्पांचे मित्र मला बघायचे, म्हणायचे हा गोरा भोरा दिसतोय पोरग, हा डॉक्टर होईल, हा असं होईल तसं होईल. एका कोंबडीपासून 12 तेव्हा म्हणजे 12-13 अंडी पिल्लं निघाली. तेव्हा मला ते इतकं नवीन वाटलं आणि इतकं म्हणजे असं गेम सारखं वाटलं मला, केलं हे असं ठेवायचं आणि त्याला जादू सारखं पिल्लं कशी काय निघतात 21 दिवसातील. तर मला ते मी अंड खायचं दिलं सोडून आणि त्या कोंबडी खाली पिल्लं अंडीच ठेवायला लागलो. ते लोक अंडी घ्यायला यायचे. मी म्हणत नाही ना बाबा, हे अंड देऊ शकत नाही, कारण मला ते आता तुमच्या सगळ्यांसाठी ते अंड आहे, पण माझ्यासाठी ते एक पिल्लू होतं. थोडंसं रडलो वगैरे, मी थोडंसं इमोशनल झालो, कारण माझ्या डोळ्यांसमोर त्या पक्ष्यांचा जन्म झाला. कित्येक लोकांनी शेती करून, कोंबड्या पाळून, बकऱ्या पाळून आपल्या लोकांना पोरांना IPS अधिकारी वगैरे बनलेलं आहे. मला स्वतःला अंडी खायची लागत होती, जी कमतरता भासत होती, आणि तो 30-40 अंड्यांवरचा प्रवास आज 1,00,000 अंड्यांपर्यंत पोहोचलाय. तो पण महिन्याचा नाही, वर्षाचा नाही, तर दररोजचा. तर नमस्कार, माझं नाव सौरभ सूर्यकांत तापकीर. तसा माझा जन्म एक सर्वसामान्य कुटुंबासारखा झाला. त्याच्यानंतर घरातली परिस्थिती कर्जबाजारीची होती. तर त्याच्यामुळं माझ्या आयुष्याचं वाटलं नको व्हावं, पोराचं शिक्षण चांगलं व्हावं, आणि मम्मीच्या मैत्रिणी आणि पप्पांचे मित्र मला बघायचे, म्हणायचे हा गोरा भोरा दिसतोय पोरग, हा डॉक्टर होईल, हा असं होईल तसं होईल. त्याचं पप्पांनी मग पप्पा आमच्या घराची परिस्थिती एवढी चांगली नसल्यामुळं पप्पांनी मामाला, मावशीचा म्हणजे आमच्या नातेवाईकांसंग संपर्क साधून मग त्यांनी तिथं पप्पांकडे, मामाकडे आणि मावशीकडे पाठवलं. त्याच्यानंतर मामांनी आणि मावशींनी खूप चांगल्या प्रकारची माझी काळजी घेतली, आणि काळजी करत असताना माझं BBA पर्यंत शिक्षण कंप्लीट करून दिलं. त्याच्यानंतर MBA कंप्लीट करून दिलं. पण हे करत असताना मला शाळेमध्ये खेळामध्ये खूप आवड होती, आणि ही आवड आमच्या कबड्डीच्या सरांच्या लक्षात आली. सरांनी माझा खेळ बघितला. कबड्डी खेळामध्ये मी चांगला खेळाडू होतो. त्याच्यानंतर तिकडं खेळताना आम्हाला डोंगर चढा, हे करा, थाईचा व्यायाम करा, ह्याचा व्यायाम करा. तर हे व्यायाम चालू असताना आता सगळ्यात महत्त्वाचं येतं डायटिंगचा विषय. डायटिंगमध्ये अंड हा सोर्स सगळ्यात महत्त्वाचा आहे. आता सगळ्यात जिम प्रेमींना, आपल्या शरीराचं जे प्रेम करतात त्यांना सगळ्यांना माहिती, की जिम करत असताना बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी तुम्हाला अंड ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तीच गोष्ट आमच्या सरांना पण माहिती होती. सरांनी मला अंड खायला शिकवलं तिथं, की ओरिजिनल गावरान अंड का असतं ते. पण त्याच्यानंतर मी इकडे राहण्यासाठी सुट्टी आम्हाला जशी भेटायची तसं आराम करायला मी इकडे पुण्यामध्ये यायचो. पण पुण्यामध्ये आलो तरी आमचा व्यायाम कंटिन्यू चालू असायचा ना, कारण मॅच जरी 6 महिन्यातून 2 महिन्यातून असले, पण आपल्याला फिटनेस ठेवणं गरजेचं होतं. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर तरी व्यायाम चालू असायचा. पण मी पण हट्ट करायचो, पप्पा मला तशी अंडी खायची, कारण मला ती टेस्ट बसली होती. ते मला लगेच कळून जायचं, की हे डुप्लिकेट भेटले मला म्हणून. तर त्याच्यानंतर चालू होता, पप्पा मला पुढच्या, मी तिथं पप्पाला हरियाणावरून जेव्हा तिथून येणार होतो परत, 1 आठवड्या आधीच फोन करून सांगितलं, म्हणलं पप्पा तुम्ही काही पण करा, थोडासा वेळ काढा, पण मला ओरिजिनल जी अंडी आहेत ती शोधून मला आणून ठेवा, 50-100 अंडी, जेणेकरून मी तिथं 2-3 आठवड्याच्यावर आहे तर मला ती खायला भेटतील. पप्पांनी मला फोनवर सांगितलं, की बाबा मी खेडेगावात गेल्याशिवाय तर काय कोंबड्या भेटत नाही, अंडी भेटत नाही त्यांच्या, आणि हे मी सारखं सारखं खेडेगावात जाऊन भेटणं अशक्य झाले, आणि भेटतच नव्हतं. लोक काय म्हणायची, माझा उरूस आलाय, हे आलंय त्यासाठी कोंबड्या ठेवलेला आहे, माझ्या नातवासाठी अंडी ठेवलेली आहेत, त्याच्यामुळे मी कुणाला काय देणार नाही, हे नाही ते नाही, असं सगळं कारण सांगायचं, त्यामुळे भेटत नव्हते. तर पप्पांचे जे मित्र होते खेडेगावातले, त्यांच्याकडून पप्पांनी मी यायच्या आधीच एक कोंबड्या आणून ठेवल्या, आणि मी आल्यानंतर मी शॉक झालो, की कोंबड्या कशा काय आणल्या. आणि कोंबड्या आल्यानंतर ते कोंबड्यांची सुरुवात झाली. बाबा म्हणले तू तुझं पाळ, त्याचं त्यांना खायला घाल, आणि जी काय अंडी वगैरे निघतील ती तुझी खात जा, मी काय खेडेगावात जाऊन आणू शकत नाही, कारण भेटतच नाहीये. तर असा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर कोंबड्या आणल्या, मी पाळायचो, त्यानंतर त्यांची अंडी खायचो. पण असं चालू असताना अचानक एक दिवस, आता तुमच्यासाठी पण हा शब्द ऐकायला खूप वेगळा असेल, की कोंबडी खुडूक झाली. कोंबडी खुडूक झाली म्हणजे नक्की काय होतं, की आपली जी गावरान कोंबडी, हे पण मला खूप नंतर कळालं, की आपली जी गावरान कोंबडी जी असती ही स्वतः पिल्लं काढते. स्वतः पिल्लं काढते म्हणजे ती अंडी देते, आणि अंडी दिल्यानंतर तिला तुझी पिल्लं स्वतः काढायची असतात. त्या प्रोसेसला खुडूकपणा म्हणतात. कोंबडी खुडूक झाली, खुडकावणी झाली. तुम्ही त्या खेडेगावातल्या बायकांकडून शब्द ऐकला असेल. तर माझ्यासाठी हा शब्द नवीन होता, ती प्रोसेस नवीन होती. त्याच्यानंतर मी पप्पांना फोन करून विचारलं, म्हणलं पप्पा ही नक्की कोंबडीला काय झालं, की एका जागी बसतीये, जवळ गेला हात गेला की ती चावतीये, की नक्की हा विषय झालाय काय. कारण माझ्यासाठी हे खूप नवीन होतं, कारण मी मामाकडे राहिलो होतो घरची परिस्थिती व्यवस्थित असल्यामुळं, की कोंबड्या म्हणजे काय, नक्की मला टॉपिकच माहित नव्हता प्रॉपर, कारण शहरामध्ये राहिलो होतो. तर तिथं नंतर मला कळालं, की पप्पा मला म्हणलेले तू जी अंडी खातोय, ही अंडी जर न खाता तू जर ती अंडी जर कोंबडी खाली जर ठेवली, त्याच्यामधून पिल्लं निघतील. तर हा टॉपिक माझ्यासाठी खूप नवीन होता. मी म्हणलं असं कसं शक्य आहे, कारण आता तुम्ही शहरातल्या मुलांना बघताय, आज इंडस्ट्री सगळं वाढत चाललंय, पण ही जी नॅचरल जी प्रोसेस आहे सगळे माणसं विसरत चाललेले आहेत. नॅचरल खाणं झालं, नॅचरल प्रोसेस झाली, विसरत चालले. तसंच मला पण विसरलो होतं सगळं. मला ही गोष्ट नवीन होती. त्याच्यानंतर एका कोंबडीपासून 12 तेव्हा म्हणजे 12-13 अंडी पिल्लं निघाली. तेव्हा मला ते इतकं नवीन वाटलं, आणि इतकं म्हणजे असं गेम सारखं वाटलं मला, केलं हे असं ठेवायचं आणि त्याला जादू सारखं पिल्लं कशी काय निघतात 21 दिवसातील. तर मला ते मी अंड खायचं दिलं सोडून
आणि त्या कोंबडी खाली पिल्लं अंडीच ठेवायला लागलो. आणि ते तसं एक एक कोंबडी म्हणता म्हणता एक एक कोंबडी म्हणता म्हणता 10-15 कोंबड्यांनी कधी पिल्लं काढली. आणि तिथे तिथं पप्पांनी मला ते 7-8 कोंबड्या आणून दिल्या. त्या 7-8 कोंबड्यांच्या कधी 100 कोंबड्या झाल्या मला कळालं पण नाही. आणि ते मी फक्त फक्त आवड आणि छंद मला कधी एक नवीन दिसलं म्हणून मी ते करत गेलो. आणि असं होता होता माझ्याकडे 7-8 कोंबड्यांपासून 100 कोंबड्या तयार झाल्या. त्याच्यानंतर 10-5 कोंबड्यांपासून 100 कोंबड्या कधी तयार झाल्या, कारण ती कोंबडी पिल्लं काढत चालली. मी अंडे खायचं सोडूनच दिलं. मी आपलं कोंबडी खाली ठेवायचो, निघली पिल्लं. 21 दिवसांनी पिल्लं निघली. मला लय आनंद व्हायचा. मी टाइमच लावून बसायचो की कधी निघतंय. मी असं छोटं एक कॅलेंडरवरती लिहून ठेवायचो, काळी कोंबडी. मी कोंबड्या नावं पण ठेवली होती. या कोंबडीने हे पिल्लं हे निघणार आहे, तेव्हा निघणार आहे, निघणार आहे. आम्ही ते फोटो बिटो काढणं वगैरे ते सगळं काम चालू होतं. पण अचानक 10-100 कोंबड्या झाल्या. त्याच्यानंतर जसं जसं लोकांना हळूहळू आजूबाजूच्या कळत गेलं की कोंबड्या असं असं झालेल्या आहेत, तर लोक आता उरूस आला की माझ्याकडे यायचे. त्याच्यानंतर कुणाचं काय हाडूक फ्रॅक्चर झालं, कुणाला काय डेंग्यू मरल्यासारखे रोग झाले, तर लोक अंडे घ्यायला यायचे. मी म्हणायचो नाही ना बाबा, हे अंडे देऊ शकत नाही, कारण मला ते आता तुमच्या सगळ्यांसाठी ते अंडे आहे, पण माझ्यासाठी ते एक पिल्लू होतं. आणि पिल्लू म्हणजे एक संख्या माझ्या टीममध्ये अजून वाढणार, हे कॅल्क्युलेशन माझं होतं. त्याच्यानंतर हळूहळू लोक म्हणले बाबा 10 रुपये ना बाबा 20 रुपये घे. एवढं म्हणजे जे मागण ती किंमत मला द्यायला लागले. पण मला ती अंडी दे, मला तुम्हाला पण थोडेसे कोंबड्या दे, उरूस आला की 1000 रुपयाला कोंबड्या दे, हे असं मला कळालं. मी म्हणलं ह्या गोष्टीकडे एवढे लोक काय वळतात ते. नंतर मी असंच बोलता 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 कस्टमर यायचे ना तिथे घ्यायला, त्याचं मी बोलायला लागलो की नक्की दादाच्या काय विषय. ते म्हणले दादा हे जे जात हे ओरिजिनल आहे, आणि सगळ्या कोंबड्यामध्ये तीच एक जात अशी आहे ओरिजिनल गावरान की ती स्वतः पिल्लं काढती, आणि ती जो ओरिजिनल आहे उकिड्यावरती खेळती. ते सगळं मला त्यांनी महत्व सांगत सांगत चालू केलं की महत्व सांगायला. त्याच्यानंतर मी विचार केला, अरे हे जर आपण म्हणजे आता कस्टमर येतात ते 10 रुपयाने अंडे घेऊन जातात, ते एक अंड्याचे 10 रुपये भेटतात. उद्या जर 10 अंडी विकली तर 100 रुपये भेटतील आपल्याला. मग कोंबड्यांचं मग काही अंडी मी विकायला लागलो. त्या खर्चातून, त्या पैशातून माझा खर्च जो होता आता कोंबड्यांचा पाळण्यासाठी लागतो तो खर्च माझा होत चालला होता. त्याच्यानंतर दादा हे कोंबड्यांचं चालू असताना माझं कॉलेज पण चालू होतं, त्याच्यानंतर कोंबड्या पण चालू होत्या. पण अचानक दादा एक दिवस काय झालं की कॉलेजवरून फार्मवरती मी आवडीन जायचो की बाबा आज काय वाढलंय का नाही, आज कुठे पिल्लं निघलेत का नाही. तर अचानक दादा व्यवसाय हा प्राणी आला, जिथं जन्म होतोय माझ्या डोळ्यासमोर तिथं मृत्यू पण होणार आहे. तर दादा काय झालं, कॉलेजवरून आलो, कॉलेजवरून आल्यानंतर 2 कोंबड्या अचानक मेल्याला दिसल्या मला. अचानक का आजारी नव्हत्या किंवा काय नव्हतं, कारण मला त्यावेळेस आजारी का असतं हे ओळखच येत नव्हतं. कारण कोंबड्यांचं शून्य मला ते गणित वाढवायचं कळालं, पण त्याला झोपायचं कसं काय कसं हे गणित त्याच्यामध्ये लय खोलवरती होतं, ते मला कळलंच नाही. त्याच्यानंतर मग मी पप्पांना म्हणलं पप्पा 2 कोंबड्या मेल्या. मग तिथे थोडंसं रडलो वगैरे, म्हणजे थोडंसं इमोशनल झालो, कारण माझ्या डोळ्यांसमोर त्या पक्ष्यांचा जन्म झालता. तर ते पक्षी मेले. पप्पांना म्हणलं पप्पा काय करायचं, तर पप्पा म्हणले त्याच्यावरती मला पण काय आयडिया एवढी नाहीये. त्यानंतर पप्पांना म्हणलं मला तुम्ही ज्यांच्याकडून कोंबड्या आणल्या त्यांचा मला काहीतरी कॉन्टॅक्ट नंबर द्या, तिथं मी जाऊन विचारतो. तर तिथं दादा ती एक 70-80 वर्षाची मला ती म्हातारी सापडली. आणि त्याच्यावर थोडंसं मी गावाकडे तेव्हा विचारलं जाऊन, तर तेव्हा मी हा एक अनुभव घेतला की दादा आजच्या युगामध्ये तरुण पिढी ह्या कोंबड्यांका अजिबात नाहीये. दुसरी गोष्ट, मला जेवढ्या कोंबड्या पाळायला जी बाई दिसली ते म्हणजे सगळ्या आमच्या आजी लोक, आजी आजोबा. कारण त्या मला म्हणतात बाळा याच्यामध्ये एवढा करंट आहे, याच्यामध्ये एवढी ताकद आहे. आणि आता तुम्हाला मला एक सांगूशी वाटतं याच्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आज जेवढे पण पोलीस अधिकारी तुम्ही बघताय, जेवढे पण मोठे मोठे ऑफिसर बघताय, सगळ्यात म्हणजे मोठे अधिकारी झाले, मोठे बिझनेसमॅन झाले, काय नोकरीवाले झाले, जॉबवाले झाले, मॅनेजर झाला, HR झाला, कोणी असू द्या, प्रत्येक त्याच्या स्वतःची त्याच्या आई वडिलांची प्रत्येकाची नाळ आपली ही मातीशी जुळलेली आहे. कारण जुन्या काळाचा जो प्रवास होता तो प्रवास असा होता ना की शेती करणं, लवकर घर सोडणं, शेती करणं. किती आता तुम्ही आता स्टोरी ऐकताय, आता आपण जो स्टॉकवर पण बऱ्याच अधिकाऱ्यांच्या स्टोरी ऐकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पण बघा दादा कित्येक लोकांनी शेती करून, कोंबड्या पाळून, बकऱ्या पाळून आपल्या लोकांना पोरांना IPS अधिकारी वगैरे बनलेलं आहे. तर मला स्टोरी आजींनी स्वतः सांगायला चालू केली, मी पोरांचे शिक्षण केले आहेत, मी असं केलंय तसं केलंय. मग मला तिथं थोडंसं क्लिक झालं की अरे म्हणजे आजीने त्याच्यावरती पैसे कमवलेत, मग आपण पैसे का नाही कमवू शकत. हा टॉपिक माझ्या डोक्यामध्ये क्लिक झाला. मला ते म्हणजे मला थोडं गुरुमंत्र म्हणतो ना आपण, तर तो मंत्र मला तिथं क्लिक झाला एक, की बाबा आजी मला म्हणाली की मी स्वतः पोरांना शाळा शिकवली. आता शाळा शिकायला पैसेच लागतात ना, ते सगळं पैसे शिकवलं मी, तिथं पैसे कमवले, पैसे 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 म्हणजे थोडं थोडं आवडीनुसार मला पैसे टॉपिक पण माझ्या कानावरती यायला लागला. कारण लोक पण मला आले, कस्टमर आले, ते म्हणायचे एवढे एवढे पैसे घे मला कोंबडा दे, एवढे एवढे पैसे घे मला अंडी दे. हा टॉपिक मला कळत चालला होता की याच्यातून पैसे 100% भेटणार आहेत. ह्याच्यावरती मी थोडंसं म्हणलं जर आपण एवढ्या प्रमाणामध्ये जर केलंय, हे आपण थोडंसं मोठ्या प्रमाणात केलं तर काय प्रॉब्लेम आहे. ह्याच्यावरती मोठा म्हणजे तिथं आता व्यवसाय म्हणजे तिथे जेवढी क्वांटिटी तेवढं तुम्हाला माल भेटणार, तेवढा माल भेटणार तेवढं तुम्हाला पैसे भेटणार आहे.
असा आता प्रवास सुरू झाला. तर मी हळूहळू ते विकायला पण चालू केलं. तेव्हा माझ्याकडे 100 कोंबड्या झाल्या होत्या. तर आता मी मामाकडे राहिला असल्यामुळे मामाच्या अंगणामध्ये मी हा सगळा कार्यक्रम करत होतो जागेमध्ये. तर त्यानंतर 100 कोंबड्या झाल्या. त्याच्यानंतर हिंजवडी एरियामध्ये राहिल्यामुळं तिथं आता तुम्हाला माहिती आहे हिंजवडी म्हणजे IT नगरी. ते सगळे लोक बिक ऑफिसर वगैरे IT इंडस्ट्री वगैरे सगळं चालू होतं. त्याच्यानंतर मला अंड्यांची मागणी इतकी वाढायला लागली की मला अंडीच पुरत नव्हती. 2-2 महिने 3-3 महिने माझी पिल्लं काढायला पण मला अंडी उरणार. कारण ते लोकांनी मला आमिष दाखवलं. एवढे रुपये देतो, मला आता 15 रुपयांनी 20 रुपयांनी जर अंडं जायला लागलं तर मी कशाला पिल्लं काढत बसू. मग त्याच्या आशेखाली मी पिल्लंच काढली नाही. मग हळूहळू मला ते कळत गेलं की ह्याची मागणी भरपूर आहे, प्रचंड प्रमाणात त्याची मागणी आहे. मला सोसायटीचे चेअरमॅन वगैरे येऊन भेटायला लागले. आमच्या सोसायटीला तुम्ही प्रोव्हाइड करा, आमच्या सोसायटीला ऑर्गॅनिक सोसायटी आम्हाला करायची, तर आम्हाला अंडी द्या. मला मागणी वाढत गेली. तर मग मागणी वाढल्यानंतर मी म्हणलं आता करायचं काय. कारण एकटा तर मी एवढं सगळ्या जणांना अंडी पुरवू शकत नाही. मग करायचं काय. तर माझे मित्र होते, मामाचे पण मित्र होते, मामाची जागा होती. तिथं मी म्हणलं मामाला म्हणलं, मामा मला याच्यामध्ये करिअर दिसतंय, आपल्याकडे मागणी पण भरपूर आलेली आहे. नशिबाने माझा जन्म इथे हिंजवडी सारख्या एरियामध्ये झाल्यानंतर तुझ्याकडे राहिल्यामुळे तुझी हिंजवडी माझी ओळख झाली. ऑफिस आले, लोक भेटली आणि कस्टमर भेटले. कारण कस्टमर व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचा विषय कस्टमर. त्याच्यानंतर अंडी निघायची 40-50 आणि अंड्याची मागणी यायची 200-300 अंड्यांची. द्यायची कुठून, बरोबर, द्यायची कुठं हा प्रश्न होता. त्याच्यानंतर मग मी काय केलं की मामाच्या जागेमध्ये मोठ्या प्रमाणात करायला मी विचार केला तर चालू केलं. तर हळूहळू बघता आता मी 10 पासून 100 कोंबड्यापर्यंत प्रवास 100% पूर्ण केलता. तर माझ्याकडे म्हणजे एक पायरी मी चढलो होतो. त्याच्यामुळे थोडेसे मग ते आजारी पडणं झालं, त्याचं लसीकरण असतं, त्याचं त्याची कॅल्शियम असतं, त्याची आरोग्य कसं सांभाळायचं, कसं सांभाळायचं, हे सगळ्या गोष्टी हळूहळू कळत गेला. त्याचं मी नॉलेज घेतलं आजींकडून आजोबांकडून, ज्यांचं पोल्ट्री व्यवसाय खूप मोठा आहे त्यांच्याकडे मी जाऊन ट्रेनिंग घेतलं की बाबा नक्की याच्यामध्ये काय करायचंय, कसं लसीकरण असतं. आता तुमच्यासाठी पण तो टॉपिक सगळ्यांसाठी नवीन आहे. आता वॅक्सिन असतात आमच्याकडे डोळ्यामध्ये सोडायला, हे करायला ते करायला, इंजेक्शन असतात. ते थोड्या मोठ्या थोडंसं शिकलो मी. तर हा व्यवसाय वाढत गेला. तर मी मामाने मला सपोर्ट केला. मामाने जागा दिली. जागानंतर मी जसं 10 कोंबड्यापासून 100 कोंबड्यांचा प्रवास केला होता, तसा सेम टू सेम प्रवास मी 100 पासून हजारोच्या संख्येमध्ये नेला. आणि ही हजारोच्या संख्येमध्ये नेल्यानंतर मला तीही मागणी कमी पडत होती. तर मग कारण एक सोसायटीमध्ये 2000 फ्लॅट, 1000 फ्लॅट, एकानेच जर 2-2 जर बॉक्स जर खाल्ले तर तिथंच मला हजारोमध्ये अंड्याची मागणी वाढत चालली होती. तर हे मला डोक्यामध्ये आल्यानंतर हे कळालं की खाणाऱ्यांचे तोंड भरपूर अनेक आहेत, पण करणाऱ्याचे हात ते 2च आहेत ना. त्याच्यामुळे मी काय केलं, एक व्यावसायिकच्या दृष्टिकोनातून माझे जे मित्र परिवार होता, जे स्वतः पहिले कोंबड्या पाळत होते ना, म्हणलं दादा तुम्ही बॉयलर कोंबड्या पाळताय, पण त्या कोंबड्या पाळून त्याला त्याची मागणी आहे, ती माझ्याकडे मागणी नाहीये. तुम्ही जर मला गावरान कुक्कुटपालन जर मदत जर केली, तुमचं जेवढा पण तुम्हाला विकायचं टेन्शन आहे ना, तुमचा जेवढा पण जे माल होतोय तो माल मी स्वतः विकत घेतो आणि विकत घेऊन मग मला पुढे कस्टमर आहे. त्याच्यानंतर मी ब्रँडिंग केलं. तर त्याच्यानंतर मागणी वाढल्यानंतर मी जरा फार्म चालू केले. आणि आता फार्म चालू केल्यानंतर मला सगळ्या शेतकऱ्यांची एकच कंप्लेंट यायला लागली की दादा आम्ही वाढवतो पण तुम्ही घेऊन जाता का. मी त्यांना म्हणलं आता तुम्हाला मी हेच सांगायला आलोय की कस्टमर भरपूर झालेले आहेत. तुम्ही जर मला जर अंडी जर तुम्ही दिली तर तुमचे सगळे अंडे मी विकत घेईन. आणि मी त्याच्यानंतर दादा आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 2000 पर्यंत फार्म चालू केलेत की जे मला अंडी, पिल्लं, कोंबड्या मला ते पुरवतात. त्याला दादा मी पूर्ण असाच व्यवहार केला नाही तर त्याला मी ब्रँडिंग केलं. आज महाराष्ट्रामध्ये नेचर बेस्टच्या नावाने मी ब्रँडिंग केलं. त्याच्या अंडरमध्ये आज 2000 पर्यंत पोल्ट्री फार्म आपले चालू आहेत. आज लाखोच्या संख्येमध्ये अंडी येतात, त्यांना मी पॅकिंग करतो आणि पॅकिंग करून आज मुंबई सारख्या शहरामध्ये, पुणे सारख्या शहरामध्ये आणि सगळ्यात मध्ये पर्सनली सोसायट्यांमध्ये आज त्याच्यामध्ये पुण्यामध्ये 150 लोकांची टीम काम करते अंडी विकण्यासाठी. तर हा दादा टॉपिक कोंबड्यांचा जी सुरुवात झाली 10-15 कोंबड्यांपासून आज हा लाखोंमध्ये हा आकडा गेलेला आहे. तर हा व्यवसाय जो होता की मला स्वतःला अंडी खाण्याची लागत होती, जी कमतरता भासत होती, आणि तो 30-40 अंड्यांवरचा प्रवास आज 1 लाख अंड्यांपर्यंत पोहोचलाय. तो पण महिन्याचा नाही, वर्षाचा नाही, तर रोजचा 1 लाख अंड्यांचा सेल होतो, ते पण विथ पॅकिंग मध्ये. आणि आज 2000च्या जवळपास सगळे शेतकरी मला अंडी पुरवतात. तर हा एक फार्मर जो चालू केला होता मी सुरुवातीला की तू पिकव मी विकत घेतो, ही जी संकल्पना जी आहे ती आज 2000 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. आता मी प्रत्येकाला हे सांगतोय की 10,000ची 15,000ची नोकरीसाठी पुण्यासारख्या शहरामध्ये, मुंबईसाठी जाऊ, पण ते आपल्याला पूर्ण आपली फॅमिली सोडून जावं लागतंय ना, आई वडिलांना सोडून जावं लागतंय. तर तुम्ही दादा मला एकच सांगणं आहे ह्या आपल्या चॅनलवरती की शेतीला पकडून राहावा. शेतकरी पहिला पण राजा होता आणि आता आपण अन्नदाता आहे. आज तुम्ही शेतकऱ्यांचा हाल बघताय की शेतकऱ्यांचं काम करण्यासाठी संस्था,
शेतकऱ्यांसाठी जनावरांसाठी खाद्य पुरवणारी कंपनी, औषधाची कंपनी, सगळ्या कंपन्या मोठ्या आहेत. म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे काम करतात ना ते सगळे श्रीमंत आहेत. पण प्रॉपर जो शेतकरी आहे तोच गरीब राहिलेला आहे. आणि आपल्याला आता अन्नदाता ही पदवी आहे, त्याच्यामुळे थोडंसं लक्ष द्या. हे ऑफिस वर्क करणं, कमर्शियल वर्क करणं, इंडस्ट्रियल लेवलचं वर्क करणं हे पण तसं महत्त्वाचं आहे. तसंच कारण दादा सगळेजण कामं करतो, आपण कॅम्प्युटर वर्क करतोय, बिल्डिंगचं बांधकाम करतो, सगळं करतोय. पण आता आपल्याला शेवटी शेतकरी जर राहिला नाही तर आपण खाणार काय, हा सगळ्यात मोठी समस्या आहे. आणि त्याच्यामुळे आता सगळ्यांनी शेतीकडे लक्ष द्या. जसा माझा प्रवास शून्यातून चालू झाला, एक चाळीतला घरातल्या रूम पासून चालू झाला, तो प्रवास आज मर्सिडीज पर्यंत आलाय. कोट्याची उलाढाल करणारी कंपनी तयार झाली. आज आता जवळजवळ 1 ते 1,500 लोक काम करतात कंपनीमध्ये. आणि हा लाखोचा करोडाचा टर्नओव्हर झाला. तर हे माझं एकच सांगणं आहे की कोणतंही वर्क असू द्या, फक्त ते वर्क करताना जर मन लावून केलं, आवडीने केलं, आणि दादा जशी आवड हे पण महत्वाचं, जसं आपलं व्यावसायिक दृष्टिकोन पण महत्वाचा आहे. तसं मी कोंबड्यामध्ये पूर्ण लक्ष देऊन वर्क केलं, ते वर्क जर व्यवस्थित प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणतंही वर्क असू दे, तर तुम्ही जर व्यवस्थित जर केलं तर 100% प्रवास हा मोठा होऊ शकतो. जसा माझा प्रवास मोठा झालाय. कोणतंही वर्क मन लावून जर तुम्ही केलं, आता टॉपिक आता मी बाहेर रोडवर जातो फिरतो ना गाडीमध्ये, आता मोठी कंपनी झाली, सगळं झालं, आता लक्झरी कार म्हणून जेव्हा मी फिरतो तर लोकांना गाववाल्याचा पोरगा असन, जमीन विकून मोठा झालेला असन. पण आता तसं नाहीये ही स्टोरी. आता सगळे म्हणून मी जोश टाक बोलायला मला धन्यवाद. तिथे मला स्टोरी पूर्ण सांगता आली जीवनाचा प्रवास. तर पूर्ण मन लावून जर दादा काम केलं तर माणूस काहीही करू शकतो, हे मला स्वतःच्या अनुभवावरून कळालेलं आहे. तर टॉपिक बघा ना, आज मी दादा ह्याच्यामध्ये जायचो कार्यक्रमामध्ये, जर माझ्या मित्रांनी जर करून दिली ना की कुक्कुटपालन करतो हा, तर मला लोक एकदम अशी फालतू नजरेने बघायचे. कारण शेतीपूरक व्यवसाय म्हणलं की फालतू झालं. पण असं नाहीये. तर दादा ती जी फालतू बोलणारी जी लोक होती ते मला आज टीव्हीवरती आपल्या ह्या माध्यमातून जेव्हा बघतात, स्टोरी ऐकतात आणि माझा प्रवास बघतात, तेव्हा म्हणतात की खरंच की शेतीला जर पकडून जर व्यवसाय खरंच जर केला, आणि ती बोलणारे लोक आज माझ्या टीम मध्ये आहेत आणि कोंबड्या पाळतात, त्यांना मी महत्व पटवून दिलं. तर जोश टॉकने मला इथे बोलायला धन्यवाद. प्रत्येकाने आता शेतीकडे थोडंसं लक्ष द्या, शेतीपूरक व्यवसाय करा. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.